अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 समर्थ नगर या ठिकाणी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ चंद्रकला पवार यांच्या हस्ते संपन्न झालाय। अहिल्यानगर मधील सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक 1 हा विस्ताराने आणि नव्याने विकसित होणारा भाग असून मूलभूत सुविधांपासून नियोजनबद्ध विकासाची कामे मार्गी लावली। त्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने विकसित होत आहेत। डीपी रस्त्यांच्या बरोबरच कॉलनी अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लागत असल्यामुळे नागरिकांना दळणवळणाचा प्रश्न सुखकर होत आहे। कुठलीही विकास कामे या भागात नव्हती, ती मी 10 वर्षात मार्गी लावली आहे। तर केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा आता नागरिकांपर्यंत घेऊन जाणार आहे। प्रभागात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये नागरिकही सहभागी होत असल्यामुळे जलद गतीने प्रश्न मार्गी लागत असल्याचं प्रतिपादन मनपाचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केले। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील समर्थनगर येथे मनपा माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ चंद्रकला पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, रंजना शेळके, मनीषा काळे, आकांक्षा शेळके, स्मिता तांबे, मनीषा दरेकर, श्वेता थूल, दुर्गा जाधव, कमल मेटे, दर्पण सुपेकर, आकांक्षा शेळके, शरद लाटे, बाबासाहेब काळे, दत्तात्रय मेटे, संतोष तांबे आदी उपस्थित होते। तर प्रभाग क्रमांक 1 मधील समर्थनगर परिसरात अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्य करतात। मात्र या ठिकाणी कुठल्याही विकासाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, परंतु संपत बारस्कर यांनी येथे लक्ष घालत एक प्रश्न मार्गी लावलाय। आता कॉलनी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाची कामे देखील मार्गी लागतात। विकासाची कामे करणारे नगरसेवक म्हणून संपत बारस्कर यांची ओळख असल्याचं मत चंद्रकला पवार यांनी यावेळी व्यक्त केलं। समर्थनगर येथे रस्त्याचा आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला। म्हणजे आज खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षांपासून आपण सगळेजण नागरिक सातत्याने प्रयत्न करत होते आणि त्या तुमच्या प्रयत्नाला आज खऱ्या अर्थाने यश आलं असं मी जाहीररित्या सांगतो। आज आपण प्राथमिक स्वरूपात रस्त्याचं भूमिपूजन करतोय आणि आपला रस्त्याचा काँक्रिटीकरण होणार आहे। आणि ज्यावेळेस आपल्या समर्थनगरमधील जे संपूर्ण जेवढ्या लोकांचे काम आपण मंजूर केलेले आहेत, त्या रस्ता सगळा झाल्यानंतर आपण त्याचं लोकार्पण करू। म्हणजे जे कोणी आज या उद्घाटनाच्या वेळेस नसतील त्यावेळेस आपण लोकार्पणाच्या निमित्त ते सगळे येतील आणि लोकार्पण करत असताना आपण ज्यावेळेस सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे, याच सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आपण रांगोळी स्पर्धेचं आयोजन करून तुमच्यातले 3 नंबर जे प्रथम द्वितीय तृतीय असतील असे नेमण्याचं काम करू। पण माझी एक इच्छा आहे की जेवढा रस्ता या भागात होणार आहे त्या सगळ्या रस्त्यावरच्या लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला, नाहीतर पाठपुरावा करायला तुम्ही फक्त मला सगळे तेच चेहरे दिसते जे पाठपुरावा करायला येते। कार्यक्रमाला तेवढेच येत, पण राहायला लोक थोडे आपल्याकडे ड्युटीचं आपण हे बघू, रविवार बघून शनिवार किंवा तुम्ही जो वार सांगताल त्या वारी आपण कार्यक्रम करू। कारण की ठरवून एक दिवस सुट्टी घेणार आम्ही, तसं काही नाही ठरवून। तुम्ही सांगा सगळ्यांना की आपल्याला या रस्त्यासाठी किती संघर्ष करावा लागलेला आहे, तुम्हाला किती पाठपुरावा करावा लागलेला आहे। आता मागच्या वेळेस आपण तुम्हाला ते सांगितलं मी की येणाऱ्या पावसाळ्यात तुमचे पाय चिखलाला लागणार नाही, ते तुमच्या गाडी चिखल लागणार नाही, तुम्ही काळजी घेईल। पण त्याच्या आधी उन्हाळ्यातच तुमच्या म्हणजे म्हणतो त्याचा रस्ता होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला रस्ता आता काँक्रिटीकरण होतंय। जर डांबरीकरण रस्ता असला तर प्रामुख्याने आता सगळेजण आपल्या पॅसेजच्या बाहेर गाडी धुणं किंवा वाटा धुणं, आता महिला मंडळाचं पाण्याचं नाते एकदम जवळ, त्यांना वाटा धुवायला तितकं पाणी लागेल की ते रस्ता डांबरी उघडून काढते। त्याच्यामुळे आम्ही नवीन संकल्पना आता कॉन्क्रीट रस्ता करणार आहेत आणि कॉन्क्रीट रस्ता झाल्यानंतर तुम्हाला काय पाण्याचा आनंद घ्यायचा आहे तेवढं घ्या। फक्त बोरचं पाणी तुम्ही धुवायला घ्या आणि प्यायचं पाणी काय धुवायला वापरू नका, एवढी माझी फक्त विनंती। कारण की आता उन्हाळ्याच्या दिवसाला पाण्याची कमतरता हे सगळे प्रश्न आहेत। या समजा या निधीसाठी सगळ्यांनी तुम्ही पाठपुरावा केला
त्याच्यामुळे आपल्याला काम शक्य होतं. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या भागात राहत आहात आजपर्यंत, म्हणजे जोपर्यंत हे काम झालं नाही तोपर्यंत मी अजूनपर्यंत, आणि मी कुठं म्हणत बी नाही की जिथं जेवढे नागरिक राहतात तेवढ्या नागरिकांचं मतदान असणं आवश्यक आहे. म्हणजे आता जर आपण आपल्या भागाचा जर विचार केला आणि आपल्या विकास कामाच्या बद्दलचा विचार केला तर तुम्हाला जमीन असण्याची तफावत त्या ठिकाणी जाणून येईल. आता कॉलनीतल्या लोकांना माझा संदेश द्या की जे काही लोक काय म्हणजे आम्हाला गावाकडं नाव ठेवावं लागलं. आता गावाकडं नाव ठेवून काय ते काय आमदारकी लढत नाही, जिल्हा परिषद काय लढत कुठेतरी सोसायटीला नाही ते ग्रामपंचायतीला त्यांना मतदान करायचं असतं. आणि माझं असं म्हणणं आहे की सोसायटी आणि ग्रामपंचायत आपल्या लोकांनी लढूच नाही. आणि लढायचं जर असेल तर तिने गावाच्या बाहेर राहून ते गावात जाऊन काय उलटे उद्योग करण्यापेक्षा आपलं शहरात चांगलं बसताना मानलं आणि तिकडे गाव बी सुखी राहील, तिकडे शहरात बी आपलं काम चांगलं राहील असं मी असं डायरेक्ट म्हणलं म्हणून सांगा. कारण की तुमचं जर कोणी घरातलं भाऊ असेल, मिस्टर असेल, कुणी असेल, समजा ग्रामपंचायत निवडणूक लढलं म्हणजे काय लय मोठं स्टार लागत नाही. आता काही तिथं काही राहिलेलं नाही, ते फक्त काय आहे सगळी प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे. म्हणून माझं अशी इच्छा आहे की तुम्ही सार्वत्रिक मतदान आपण आपल्या भागात नोंदवावी, म्हणजे जेणेकरून आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना काम करण्यासाठी ते दादा आम्ही काय तो विचार करीत नाही, करणार नाही, केला नाही. पण तुम्ही सगळ्यांनी नाव आता आमचा हक्क तुमच्यावर झालेला आहे. आणि याच्या आजवर सुद्धा आपण इथं विकास कामं करताना लाटेसाहेब खालचं मजबूतीकरण, ड्रेनेज लाईनचं काम, लाईटचे कामं किंवा पाण्याची कामं असतील, हे विकास कामं सातत्याने आपले चालू आहेत. आपल्या कॉलनीतलं जरी एखादं काम बाकी असलं तर आपण जेवढं अवतीभोवती सगळं परिसर आपण आपल्या भागात फिरतोय, सगळी डेव्हलपमेंट विकास कामं हे तुमच्या नजरे समोर आहेत. फक्त आता काय झालं की विकास लोकांच्या दारापर्यंत होता, आज तुमच्या घरापर्यंत आलाय. त्याच्यामुळे तुम्ही येणाऱ्या काळात सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जे तुमचे कोणी विकास काम करते त्यांना मतदान प्राधान्याने करा. नाही तर काय होईल, एखादं येईल, एखादं तुम्हाला भेटला का ते माझं तिकडून पाहून आहे, ते माझं इकडून पाहून आहे, ते माझं मित्रच आहे, ते माझं नातेवाईक आहे, 3 मी एका कॉलेजला शिकत होते. ही प्रक्रिया काय तुमच्यावर राबवू नाही. जे काम करते, कारण काय असं असतं इलेक्शन आल्यावर 4-5 महिने सगळेजण गोड बोलते, इतकं गोड बोलतात की आपल्याला म्हणजे त्याचं शुगर आपल्याला होऊ शकते. कारण की आता उमेदवार येणार ना सगळेजण, आपण कोणाला नाव ठेवू शकत नाही. आता एका वार्डात जर 4 उमेदवार आहेत तर कमीत कमी 40 लोक उभं राहतील. म्हणजे आमच्या सगळं 40 लोक गोड बोलते, कदाचित 39 बोलते. मी थोडंसं गोड नाही बोलणार, पण मी कामाची पावती मागाल तुम्हाला येणार असं या ठिकाणी मी नम्रपणे विनंती करतो. आणि तुम्ही आलेत त्याबद्दल मी तुमचे मनापूर्वक आभार मानतो. सकाळी मी लवकर येणार होतो की आपल्याला एक खरोखर आनंदाची गोष्ट आहे की संपतदादांसारखं आपल्याला नेतृत्व लाभलेलं आहे. आज त्यांच्याकडं शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जे आमदारकीचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बहुमत म्हणजे 17 प्रभाग आहेत, त्याच्यात त्यांच्या प्रयत्नामुळं जवळपास म्हणजे 1 नंबरचं मताधिक्य आमदार साहेबांना आपल्या प्रभागातून भेटलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे कामाच्या बाबतीत ही खूप प्रचंड संख्येने कामं चालू आहे. जर तुम्ही सगळीकडे फिरता, तुम्ही पाहता आजूबाजूच्या कॉलन्या परिसर असेल. आणि त्यांनी जसं सांगितलं की एकदम म्हणजे खंताची गोष्ट अशी आहे की जर 100% असेल तर 100%पैकी फक्त 25% येथील नागरिकांचं मतदार यादीत नावं येतं. म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण ज्यावेळेस कामं मागतो त्यावेळेस आपलंही नाव असणं गरजेचं आहे. आम्ही जे मतदार येतं त्या मतदारांना आम्ही बांधील येतं. म्हणजे तुम्ही इथे राहता, आम्ही तुम्हाला बांधील नाही येतं. कारण पालिकेमध्ये असे जवळपास तुम्ही पाहिलं तर आपल्या वॉर्डामध्ये 40,000 लोक आहेत, मतदार यादीत नावं आज 14,000 येतं. म्हणजे जे मतदान करणार आहेत आम्ही त्यांना बांधील. पालिका तुम्हाला बांधील असेल, पालिकेत नागरिक जर घेऊन गेले एखाद्या गोष्टीचं तिथं त्यांना निवेदन द्यायला ते दुसऱ्या मिनिटाला कचरा कुंडीत टाकतात. त्याच्यामुळं आम्ही पाठपुरावा केला तर ते कामं होतात. पालिकेमध्ये तेवढ्या प्रमाणात पैसा नसतो. आता अनेक जणांनी कॉलनीतील ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा केलेला आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट जे लोक व्हॉट्सअपला फोटो टाकायचे हे टाकायचे त्यांची सुद्धा मतदार यादीत नावं नव्हते. म्हणजे 4 वेळा ते टाकायचे. आधी तुम्ही तुमचे काय आपले कसं असतं, हक्क आणि मागणी या 2 नाण्याच्या बाजू असतात. आपण हक्क कधी सांगू शकतो, ज्यावेळेस आपलं इथे नाव असेल त्यावेळेस. तर ही म्हणजे कडू गोष्ट आहे, पण
तिथं पालिकेत तुम्ही टॅक्स भरता म्हणजे तिथं पालिकेमध्ये प्रत्येक नागरिकाचं तिथं मागणी ऐकून घेतली जातं असं काहीच प्रकार नाही आहे. आम्हाला तिथं दिवस भांडावं लागतं. संपत आता जवळपास 5 वर्षापूर्वी मी म्हणन 6 महिने मुंबईला बसून होते या निधीसाठी. म्हणजे इथून जाणं सोपं नाही आहे. आज मुंबईचं प्रत्येक गोष्ट तिथं जायचं, मंत्रालयात पाठपुरावा करायचा. आपल्याला बसल्यानंतर व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाला या गोष्टी सोप्या वाटतात, पण पालिकेतून 1 रुपयाचा निधी आणायचं म्हटलं तर आम्हाला त्याचे प्रचंड कष्ट करावं लागतात. आणि आम्ही कुठे पाहतो जे मतदार येतं तिकडं, कारण आमची मजबुरी आहे. आम्ही मतासाठी त्या गोष्टीसाठी आमचा पाठपुरावा चालू असतो. तर आज दादांनी सांगितलेलं जे उरलेले लोक आहेत त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जे करणार नाही भविष्यात आमचा आणि त्यांचा कुठलाही संबंध राहणार नाही हे क्लिअर सांगितलेलं योग्य. कारण 40,000 लोक आहेत, 40 ते 45 मतदार यादीत नावं 14,000 आहेत. म्हणजे त्याच्यामुळे कुठंतरी आम्हाला आज विस्तार आपला बारसकर मायापासून डायरेक्ट तिकडं राजनंदी हॉटेल इथं संघर्ष चौकापासून एकविरा चौक म्हणजे 17 प्रभागामध्ये प्रचंड संख्येचा आहे. आणि आपल्यासारख्या जवळपास 150 कॉलन्या आहेत. प्रत्येक ठिकाणी तर आम्ही निधी तेवढा म्हणजे जवळपास 5,000 कोटी निधी जरी आणला तरी आपले कामं पूर्ण होणार नाहीत अशी परिस्थिती आहे. तरी दादांनी आमदार साहेबांना सांगितलं की 17 प्रभागामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास 500 कोटीच्या आसपास निधी तरी सध्या आम्हाला द्या, म्हणजे आमची कामं. भैयाही त्याच्यासाठी पॉझिटिव्ह झाले कारण आपल्या वॉर्डातून त्यांना लीड आहे. आणि आज त्याच्यामुळेच मी पुनश्च विनंती करतो की आपल्याला दादांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे त्यांनी जसं सांगितलेलं आहे, म्हणजे उद्या माझं जरी दादांनी नाव नाही सांगितलं, दादा ज्यांचे नाव सांगतील त्यांनाच तुम्ही निवडून द्या. कारण ते नेतृत्व अत्यंत प्रामाणिक आहे आणि ते दिवस रात्र प्रभागासाठी कष्ट करत असतात. तर आज पुनश्च आपण सर्वजण आले. पुढच्या लोकार्पणच्या वेळेसही सगळ्यांनी उपस्थित राहावं, कारण हे तुमचं स्वतःचं काम आहे. त्याच्यामुळं काही बाकीचे कामं जातात आणि जे उरलेले आले नाही त्यांनाही याच रस्त्याने जायचंय. तर त्याच्यामुळे सर्वांनी पुढच्या वेळेस उपस्थित राहावे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.